नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकमत न्यूजमध्ये आपल्या सहर स्वागत आहे। आज दिनांक 20 डिसेंबर 2025। आज आपण सिल्लोड शहरातील महाराणा प्रताप चौक नॅशनल मेडिकल कॉलेज इथं आलेलं आहे। इथं आज शिबिराचं आयोजन केलेलं आहे, सर्व निदान शिबिर। आता सिल्लोड सोयगाव विधानसभा क्रमांक 104 चे आमदार लोकप्रिय अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिराचं आयोजन इथं केलेलं आहे। आपल्या सोबत आहे डॉक्टर साहेब, यांच्याकडून जाणून घेऊया। दादा नमस्कार सर, वेलकम सर। आपका नाम सर? नमस्कार, आपलं नाव सर? नमस्कार, माझं नाव डॉक्टर शुभम काळे। अच्छा, हां, मी सध्या इथे ॲज अ ट्युटर म्हणून कार्यरत आहे। अच्छा हां सर, इथं सर्व रोग निदान नेमकं काय काय उपचार फ्री रुग्णासाठी काय काय केलेलं आहे? अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज येथे आरोग्य निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अच्छा, हां, त्या आरोग्य निदान शिबिरामध्ये सर्व प्रकारचे जे काही आपले ऑपरेशन्स असतील, काही उपचार असतील किंवा जेवढा काही औषधी साठा आहे त्याच्यावरती रोगनिदान होणार आहे। आणि ते सर्व प्रकारचे जेवढे काही फॅकल्टी मेंबर्स आहेत, मग न्यूरोसर्जनपासून ते कार्डियक असतील, सर्व प्रकारचे डॉक्टर इथं उपलब्ध आहे। सर आपलं स्कॅन, आपलं जरा काय म्हणते त्याला, सिटी स्कॅन फ्री आहे? हो, जर सर्जरी डिपार्टमेंट अंडर इथे सिटी स्कॅन असेल, MRI असेल किंवा सोनोग्राफी असेल। MRIचं उपलब्ध झालं का सर? इथं चालू होणार आहे का? हां, म्हणजे आपण एकदा फक्त पेशंटचं सध्या काउन्सिलिंग वगैरे करत आहोत। अच्छा, हां, पेशंटच्या जशी प्रोग्रेस आहे त्याच्यानुसार आपण त्याला तसं इन्व्हेस्टिगेशनसाठी फर्दर रेफर करत आहोत। सर BAMSची परवानगी मिळाली साहेबाला, याच्याबद्दल तुमचं काय बोलणं आहे? सिल्लोड तालुक्याचं उज्ज्वल भविष्यासाठी काय, पुढच्यासाठी काय राहणार आहे इथं ॲडमिशनसाठी, या इथल्या मुलांसाठी, या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या गोरगरीबचे मुलं येथून शिकतील, त्याच्याबद्दल तुमची माहिती? निश्चितच मुलांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे, की सिल्लोड शहरासाठी एक चांगली संधी असणार आहे, की एक उच्च प्रतीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं BAMS कॉलेज माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेबांमुळं सिल्लोड शहराला मिळालेलं आहे। नक्कीच या कॉलेजमुळं गोरगरीब मुलांचं, होतकरू मुलांचं फायदा होणार आहे, त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटणार आहे। त्याच्यामुळं सिल्लोड शहरासाठी पण उच्च प्रतीच्या सुविधा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत। आता संभाजीनगर असेल किंवा पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही पडणार आहे लोकांना उपचारासाठी। सर MBBSचं काय पुढं भविष्यात? हो, MBBS तर आहेच। इंडियाची पॉप्युलेशन बघता इंडियामध्ये डॉक्टरांची हमेशा कमतरता राहणारच आहे। त्याच्यामुळे MBBS किंवा कुठलंही वैद्यकीय क्षेत्र असू द्या, याला काय म्हणता, मरण नाही आहे किंवा रिसेशन प्रूफ डिग्री आहे। BAMS मिळालं, MBBSची बी शक्यता आहे 100% मिळायची? मिळेल, नक्की मिळेल, कारण अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते उच्च प्रतीच्या सुविधा आणि नॅशनल मेडिकल कमिशनला जशा अभिप्रेत आहेत तशा सुविधा सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथे उपलब्ध आहेत। त्याच्यामुळे नक्कीच मिळेल आपल्याला मान्यता। धन्यवाद सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ द्याल, वेलकम सर। नॅशनल हॉस्पिटलमध्ये 20 डिसेंबर 2025 आज शिबिराचं, सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आमदार अब्दुल सत्तार साहेबाचं। BAMS आयुर्वेदिक हॉस्पिटलसाठी, मेडिकल कॉलेजसाठी परवानगी मिळालेली आहे महाराष्ट्र शासनाकडून। आमदार अब्दुल सत्तार साहेबाचं आगमन झालेलं आहे। नॅशनल मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष महोदय अस्सलाम वालेकुम।
मित्रमंडळ गावखेड्यातून वाडी वस्त्यावरून रुग्णासाठी येत आहे. कलीम का तो पहला बना हमारे कलीम भाई मित्र मंडल अब्दुल सत्तार, जुम्मा भाई नगर सेवक, भावी नगर सेवक, किशोर भाई अग्रवाल, शोएब खान साहब. एक मिनट. आजच्या या सर्व रोगिणांना शिबिरामध्ये आले अब्दुल सत्तार नॅशनल हॉस्पिटल. डिसेंबर 2025 नॅशनल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महाराणा प्रताप चौक इथं सर्व रुग्णनिदान शिबिराचं आयोजन आमदार अब्दुल सत्तार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सिल्लोड सोयगाव तालुक्यातील असंख्य लोकांनी इथं हजेरी लावलेली.